तर नमस्कार मंडळी, हिडन सह्याद्री विथ रोहित चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपली भटकंती आहे सावळ्या घाटाची आणि आज आपण करणार आहोत सावळ्या घाटाने खाली उतरणार आहे कुंडलिका व्हॅलीत आणि आज स्टे असेल कुंडलिका व्हॅलीत आणि दुसऱ्या दिवशी आपण बघूयात की कोणत्या मार्गाने आपल्याला वरती यायचं आहे ते. तर आत्ता आपण आहोत परती वस्तीमध्ये. परती वस्ती जे आहे ते तामिनी घाटामध्ये लोणावळ्याकडे जो रोड जातो, ॲक्च्युली जो घनगडकडे जातो त्या रोडला तुम्हाला परती वस्ती लागेल 1-1.5 किलोमीटरवरती. तर तिथं तुम्ही येऊ शकता. आणि आत्ताही जरी फेमस पॉईंट जो झाला आहे सावळ्या घाटाचा, तो मगरीचा डोंगर किंवा ढापले डोंगर याला तिथे यायचं तर तुम्ही इथे येऊ शकता. तर चलाच बघूयात आपला प्रवास कसा होतोय. तर नमस्कार, आता तुम्ही माझ्या मागं बघू शकता हे घर आहे. या घरापासून आपल्याला खाली उतर मागं बॅक साईडला जायचं आहे आणि तिथंच आपल्याला सावळ्या घाटाची वाट चालू होईल. तर चला बघूयात कसं आहे प्रवास पुढचा आपला. आपण आता आश्रमापासून पुढं आलो आहे. तर हे समोरचं जे झाड दिसतंय आपल्याला एकटा, तर तिथं आपल्याला खाली उतरायचं आहे. तर तिथं आता पुढे गेल्यावरती आपल्याला 2 पाण्याचे टाके भेटतील आणि आज भरपूर पाण्याचे टाके आहेत खाली वाटेला आणि तसंच पायऱ्यांचे अवशेष पण आपण बघूयात. चला तर आता पुढे आल्यावरती आपल्याला हे 2 पाण्याचे टाके भेटतात. तर हे सावळ्या घाटाचं वैशिष्ट्य आहे की आजही कळून येतं की सावळ्या घाट किती राबता असेल इथे आणि लय जुनी दळण वाहतूक व्हायची चालायची इथं. समोर रिंग वॉटरफॉल, इथं आतमध्ये देवकुंड, समोर बिरा आणि आता आपल्याला इकडनं खाली जायचं आहे. आणि आता माझ्यासोबत जे आहेत त्यांचं म्हणणं आहे असं की देवकुंड व्ह्यू पॉईंट पण बघूयात आणि मग आपण खाली जाऊयात. तर बघूयात आता पुढं कसं होतं आपलं. तर आपल्या ह्या नाळ्यातनं खाली उतरायचं खरं तर. चला तर इथं पायऱ्यांचे अवशेष तुम्हाला आपल्याला बघायला भेटतात. तर हे पायऱ्यांचे अवशेष आहेत. यावर्षी पायवट भरपूर वाढलेली आहे कारण का भरपूर फेमस झाला हा स्पॉट, त्यामुळं. ह्या अशा रचलेल्या पायऱ्या बांधलेल्या दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत. तर ह्यावरतून अंदाज येतो की वाट किती दळणवळणासाठी उपयोगी असेल त्या काळी. तर आत्ता मी जवळपास नाही म्हणलं तरी 6-7 महिन्यानंतर आलो आहे आणि इथं एवढे चेंजेस झालेत ना की आता कळून येणं की तिच्याला ही रेग्युलर वाट झाली म्हणून. पहिलं वाट शोधायला लागायची आणि आता रस्ता झाल्यागत झाले प्रॉपर. एवढं चेंजेस प्रमाणाबाहेर तिच्या आले एका व्हिडिओमुळं. काय तिच्या आलं लोकांनी परत हे बाजार उठून टाकले पर खतरनाक यायला. पहिल्यांदा असं एवढं वाईट वाटायला लागलं एका जागेबद्दल. वाडगांधाड जंगलात नाही पण लोकांनी लय कचरा करून ठेवला यार. पहिल्यांदा असं एका जागेबद्दल वाईट वाटायला लागलं की एका रील आणि इंस्टाग्राममुळे लोकांनी पर वाट लावून ठेवली या जागेची. तर आता आपण बघतोय तर वाट पूर्णपणे मोडलेली आहे आणि पावसामुळं पूर्णपणे वाटेचे हे झालेले आहेत. तर आता आपण आळेत तर खिंडीत पोचलो होतो. खिंडीतनं आता व्हिडिओ घ्यायचा राहिला पण आपण आता खिंडीत आल्यावरती तुम्ही राईट मारला की नाळेकडे एक छोटीशी पायवट पुसटशी आहे तर ती पकडू शकता आणि रिबिन पण लावलेले आहेत वाटेला लोकांनी. तर त्या हिशोबाने आपण खाली उतरूयात. बघूयात तसं वाट मला माहिती आहे. चला आता खाली जाऊयात आपण, बघू आपल्याला कसं होतं आहे पुढचा प्रवास. आणि बाकी व्ह्यू पॉईंटला गर्दी असल्यामुळे तिकडे चांगली पायवट, इकडं अजिबात काय पायवट नाही आहे. आता पडता वाचलो. तर आता वाट पूर्णपणे ढासळलेली आहे. तर आता आपल्या ह्याच्यातनं वाट काढत जायचं आहे. आज पूर्णपणे टफ कॉल आहे आपल्याला खाली पोचणं. आणि उद्याचा प्रवास खतरनाक असणार आहे. आता जाणवतं मला उद्या पावसाच्या अंदाजावरतून उद्याचा खतरनाक प्रवास असणार आहे. तर इथं तुम्ही बघू शकता इथं ॲरो केलेला आहे आणि वाट पूर्णपणे मोडलेली आहे. तर आता लोक खालनावरती यायची ॲरो केलं आहे. आपल्याला आता खाली जायचं आहे. तर एकदम घनदाट आज. उद्याचा प्रवास आमचा खतरनाक असणार आहे. हा समोर दिसतो तो मारठाण्याचा डोंगर आहे. तर पुढे आल्यावरती आपल्याला ना अजून 2 पाण्याचे टाके भेटतात. इथं पाण्याचं टाकं आहे. आता हे मला माहिती आहे या गोष्टी, त्यामुळं आपलं आहे पुढं पण अवघड आहे. पण आज वाट खरंच लय मोडलेली आहे. तुम्ही इकडे बघू शकता मागं लँडस्लाईड
ह्या सगळ्या वाहून आले दगडी आहेत. तर वाट खरं इकडनं उतरत होती. आता लँडस्लाईडमुळे अख्खा पसरत पडलेला आहे त्याचा. समोर पाण्याची टाकी दगडात कोरलेली आहे. यावर्षी भरपूर वाटेचं नुकसान झालेलं आहे. वाट पूर्णपणे ढासळलेली आहे. लँडस्लाईड झालेले आहेत. तर वाट शोधत शोधत जावं लागते. आणि अजूनही वाटेवरती उभं आहे. अवघड आहे आज. कीर्तीने माझी दोनदा फाडली होती. कीर्ती पडले हो. कीर्तीने माझी दोनदा फाडली ना. मग काय काय भागात मार्किंग केलेलं आहे. पण वाट पूर्णपणे मोडलेली आहे. गवतात पण वाट शोधायला लागते. पडले चौथी बारी त्याची. तर आता थोडंसं टप्प्यात आलो. शेवटचे 15-20 मिनिटाचा ट्रेक राहिला. तर ह्या टप्प्यात तुम्ही बघू शकता. इथं आपल्याला पायऱ्या बघायला भेटतात. हा जो मुलगा थांबला ना त्याच्या मागे इथं पायऱ्या आहेत. आपल्याला कोरताना कोरलेल्या दगडात पायऱ्या आहेत. तर ह्या पायऱ्या शक्यतो कोणाच्या लक्षात येत नाही. एकदम पुसटच्या पायऱ्या राहिलेल्या आहेत. 5 मिनिट राहिलेत. इथे बघा तुम्ही रिबीन लावलेली आहे. तर आता आपण आहेत बरोबर वाटेवरती. फायनली आपण आता वाटेच्या बाहेर आलेलो आहे. तर आता हा वडा कुंडलिकेचा. भरपूर पाणी आहे. तर फायनली आता आपण कुंडलिकेच्या व्हॅलीमध्ये आलो आहे. आणि आज आपली ही स्टेची जागा आहे. तर आज आपला इथं स्टे असणार आहे. आणि समोर पाणी. तर आज पाण्याची पण कमी नाही आहे. तर चला पाण्याचा आनंद घेऊयात आणि पाण्यात पोहूयात. बाकीचं उद्या बघूयात. गावात टॉवर असेल एखादा. चांगली सुरू आहे. आता आपला टेंट लावून झालाय. तर आता पोटात काहीतरी टाकूयात. सकाळपासून थोडंफार खाल्लेलं आहे. त्यामुळं आता काहीतरी खाल्लं पाहिजे. तर आता गॅसवरती काहीतरी बनवून घेऊ
आणि आज जेवणाला भात आहे आणि पनीर आहे, त्याच्यावरच आपला रात्र काढायची. जागा एक नंबर आहे. पण हे वाहतं पाणी, काय झाडी, काय डोंगर, काय पाणी, एकदम वाक्य. याच आमची कॅम्पिंगची जागा. हे आमच्या आजच्या घरातले करते पुरुष लाकडं गोळा करायला चाललेत. ही बाई आज आळशी येले, स्वयंपाक करायचा लय कटाळ करते. गॅस वगैरे सगळं रेडी आहे, पण बाई आजी लय कटाळ करते. बाईचे सध्या दिवस चालू आहेत, बाईला दिवस भरलेत. ते तिकडे करते पुरुष बघा घरातले पोरं, आणि मी या सगळ्यांचा बाप झालेलो आहे आज. जेवण आमचे मी करतो. आलं लसूण पेस्ट राहिली तर असं कारनामा करावं लागतो. पण ह्याचाच आनंद आहे, जी काही नॅचरली दगडाची बिगडाची सगळ्याची चव लागते. दगडांची थोडेफार चिलटे पण येत आणि एक दोन किडे पण येतात त्याच्यामध्ये. चालते जेवायला, त्यात काय होते. थोडे दगड येतील जेवायला. टेस्ट येण्यासाठी बघा ना पोरं काय काय करतात. केलं तर नीट करायचं, नाहीतर मॅगी खाऊन जगायचं. एक काम कर, एका कोपऱ्यात घेऊन थोडं टेस्ट त्याला. जमतय जमतय जमतय. सो अभी हम अदरक लहसुन पेस्ट बना रहे, तो उसको हमने थोड़ा थोड़ा ये करके अभी रेडी किया है. तर आता इथं आपला शेकोटी पेटवायचा कार्यक्रम चालू आहे. तू आली मी आता माझ्याकडे भांडी धुण्याचा कार्यक्रम आलाय. आता भांडी धुवून घेऊ आपण. शेकोटी बनते आपली. याचं पण बंद होत नाही व्हिडिओ लवकर. ए व्हिडिओ का स्टॉप आहे ना. मस्त झोप झाली. तर प्लॅनमध्ये चेंजेस आहे की आता आपल्याला आले त्या वाटेने परत जायचं आहे, कारण पाणी पण नाही आहे आणि शेवाळ असणार दगडा उजून सोबत. त्यामुळे आता आपल्याला आले त्या वाटेने वरती जायचं. चला भेटूयात अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.